आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्यांना त्याच्या अवस्थेतून जावं लागलं, वनवासाला जावं. कृष्णाने आपल्या हाताने यादवी खलास केली सगळी. महाभारत बघितलं, द्रौपदीची मुलं कापलेली बघितली, आणि नंतर म्हणतो आता हे रिपेअर करू का सगळं तोडलेलं. अरे म्हणाले लबाडा, द्रौपदीचं नातं अत्यंत प्रेमाचं. अरे कृष्णा, किती रे खोडीलयस, याच्यात सुद्धा तुझी खोडी दाखवलीस, घेऊन गेलास आणि आता विचारतोय सोय परत आणून देऊ का? सांग. जर का तुला न्यायचं असतं, ठेवायचं असतं, तर तू नेलंसच का? तुला ठेवायचं होतं ना, आता माझी समजूत काढतोस का? नाही नाही नाही, असू दे, तुझी इच्छा, तुझी इच्छा, तुझी इच्छा. म्हणून लक्षात घ्या, आपल्यावर पाळी आली ना, द्रौपदीचं चरित्र काढावं, सीतेचं काढावं, कृष्णाचं काढावं, चोखोबरायाचं काढावं, गोरोबा काकाचं काढावं. मग आपल्याला कळेल काही नाही, जो मानव घेऊन येतो त्याला ह्या सगळ्यातनं जावं. मग तुम्ही असं म्हणा, हा कर्मात अडकलेला आहे अथवा नाही. आपल्या कर्माच्या फेऱ्यात अडकलेला म्हणा किंवा न अडकलेला म्हणा, तरी सगळ्यातनं आपल्याला जावं. म्हणून काय केलं जगद्गुरूंनी, रामेश्वर भट्टांनी सगळे अभंग घेतले आणि देहूच्या डोहामध्ये बुडवून टाकले. काय केलं? देहूच्या डोहामध्ये अभंग सगळे बुडवून टाकले. आता काय करणार? काही केलं नाही. विठ्ठल 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 करत राहिले. हा, काय नाही म्हणाले. पहिला धंदा गेला, वडील गेले, भाऊ मोठा सोडून गेला, संन्यास घेऊन निघून गेला, पत्नी गेली, दुष्काळ पडला, धंदा गेला, चोपड्या नेऊन डोहात बुडवल्या, परमार्थ संपला. आता काय करायचं? बाकी काही नाही, विठ्ठल विठ्ठल करायचं. बाई ग माझा धंदा रामकृष्ण गोविंदा. एवढं केलेलं सुद्धा तुम्हाला अधिकार आहे का नाही? फार लोक अधिकार अनाधिकाराचा विचार करतात, फार अधिकार अनाधिकाराचा विचार. अरे परमार्थात कसला अधिकार आणि अनाधिकार? मनुष्य देहाचे नावे मनुष्य म्हटलं. बाई नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, गिधाड नाही, गाढव नाही, कोल्हा नाही, डोक्कर नाही, म्हैस नाही, काही नाही, कुत्रा नाही. म्हणूनच वेद कोणी बोलला? वेद रेड्या बोलविला. कळलं की नाही? काय केलं? गर्वद्विजांचा हरविला, शांतिबिंब प्रगटला, ज्ञानोबा माझा. अहो सगळ्या आनंदावर विरजण टाकताय, पाणी टाकताय. म्हणून काय अधिकार आहे यांनी अभंग लिहायचे? बुडवून टाका. कोण तुम्ही? सर्व अभंगवाणी हातात घेतली आणि धावत सुटले, धावत सुटले, डोहाला गेले. त्या डोहामध्ये अभंग टाकून, आणि नुसते टाकले नाही हो, खात्री केली दगड बांधून. काय दगड बांधून खात्री केली, डुबू दे आता, डुबू दे, डुबू दे. डुबवले. जे 14 टाळकरी होते, जे भक्तगण होते आणि इकडचेही होते, मजा बघायला आलेले. म्हणून आपली मजा बघणारे लोक जेव्हा जीवनात आपल्या असतात, तेव्हा समजावं आपण संतांच्या पार्टीमध्ये आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल.
म्हणून मजा बघायला आले, टिंगल करण्याला आलेले होते, आणि जे भक्तिभावाने आले होते ते तुकाराम महाराजांबरोबर अश्रू गाळत होते. आणि एक शिळा होती, त्या शिळेवर तुकाराम महाराज झोपून गेले. आणि एकच ठरवलं, सगळं संपलं, आता माझे अभंग बुडले, माझा परमार्थ संपला, बस झालं. पांडुरंगा प्रभुराया, तुझी इच्छा, तुझी इच्छा, जाऊ दे. विठ्ठल 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 विठ्ठल. किती दिवस झाले? 13 दिवस झाले. 13व्या दिवशी 13 दिवस वया रक्षुनी आवदकी, कोरड्याची काढोनी दाखविल्या शेखी, अपार कविता शक्ती मिळवोनी हलोकी, कीर्तने श्रवणे तुमच्या उद्धरती जनलोकी. जय जागी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. म्हणून सोयरा कोण असावा? असे सोयरे काय करायचे? म्हणून भरपूर ढिगभर सोयरे पडलेले असतात. तुकाराम महाराज सोयरा, ज्ञानेश्वर महाराज सोयरा, नाथ बाबा सोयरा, नामदेव राया सोयरा, जनाई मुक्ताई बहिणाई सोयरी. आणि निघाला तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. रत्न जडित पांडुरंगाचा हात वर आला, दगड बिगड काही नाही, तारी येल्या जैशा लाह्या. शब्द सुद्धा इतका तोलून वापरून टाकलेला आहे. लाह्या ज्या पटकन ओल्या होतात, म्हणजे लाहीवर 2 थेंब पाणी जरी पडलं तरी त्याचा चिखल होतो, पटकन असं शोषून घेतं. पोहे लाही, तारी येल्या जैशा लाह्या. आणि जर का बीन याच्या शेकलेल्या असतील गरम, तर कुरकुरीत फोडणी लावून खातो आपण. इतक्या कुरकुरीत. जरा तोंडात टाकायला काय आहे ना ग? लाही चिरमुरे फोडणी लावून, शेंगदाणे टाकून, मिरची कढीपत्ता, कुरकुरीत. आणि नुसतं थोडा वेळ पाणी सुद्धा नको टाकायला, इतका नाजूक असतात त्या. नुसत्या बाहेर ठेवा. आपण म्हणतो साधळल्या. साधळल्या म्हणजे काय? पाण्याचा जो अंश वातावरणात आहे तो खेचून घेतला, पुन्हा गरम करा. तसं या सगळ्या साधळलेल्या लाया आहेत. आपला प्रसाद व्हायचा असेल, चिखल व्हायचा नसेल, तर संत दरबारात या आणि असं असं परतून घ्या. नको ते पाण्याचे अंश निघून जाऊ द्या आणि प्रसाद म्हणून कुणाच्या तरी मुखात जा. तारी येल्या जैसा लाह्या, धन्य तुकोबा समर्थ. धन्य 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 धन्य. धन्य शब्दाचा अर्थ काय सांगा बरं मला? इतके शब्द आहेत, त्याचे अर्थ आपण सांगतो, पण जेव्हा शब्द रचना खुंटते, विचार खुंटतात, स्पष्ट कुणा खुंटतो? विचाराचा स्पष्टपणा खुंटला की धन्य. आहा, ओहो म्हणजे काय? आहा म्हणजे काय? ओहो म्हणजे काय? जेव्हा शब्द संपतात तेव्हा असं काहीतरी निर्माण होतं. धन्य म्हणजे श्रेष्ठतम, शब्द नाही अशी अवस्था. म्हणून धन्य तुकावा समर्थ, जेणे केला पुरुषार्थ. हे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देतू. धर्मार्थ काम मोक्ष त्याच्या पलीकडे गेले. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती, रिघाला भक्तिपंथी जगा देतू. भक्तिपंथ वाटत चालला. नाही विचारित मेघ हगंदारी शेत, गात जातो तुका हाची उपदेश लोका. मनोवाचा तीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. माप कसलं केलं? अवस्थेचं माप होऊ शकत नाही. कळलं? अवस्थेचं माप होऊ शकत नाही. मूल आईला विचारते, आई मी तुला किती आवडतो? आई म्हणते एवढी एवढी, एवढीच, एवढी, एवढीच, एवढी.
एवढीच, एवढी. मग ते जातं, तेही असं करतं. तसं तुकाराम महाराजांचा अभंग इतका अप्रतिम आहे, जो भावात असा गुरपटलेला आहे ना. जिलेबी म्हणजे काय हो? कड म्हणजे जिलेबी? जिलेबीचं कड म्हणजे जिलेबी का पाकात बुडवल्यावर परिपूर्ण गोडवा आल्यावर जिलेबी? तसं देह म्हणजे जीव, देह म्हणजे जीव का देहाबरोबर जो भाव प्रगट होतो त्या भावाला जीव म्हटलं गेलं. नाही तर देह नव्हे चिखल ओला. गुलाबजाम म्हणजे नुसता खवा नाही, 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 पाक करून ठेवलेला असतो. तसं संत कोण आहेत? त्या भाव विश्वाचा पाक आहेत, ज्याच्यामध्ये आपण येऊन बुडायचं असतो. डो आहे डो. त्या डोत आपण येऊन पडायचं आणि जीवन गोड करून जायचं. गोडीयेची गोडी मिळवून गेली. कळलं? एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई, एक एकाचे हृदय. तो मी हे जे असे ते स्वानंदानुभव समरसे, कालवनिया प्रवेशे माझ्या चिरूपी. तो मी, अडे हट. तू माझा स्वामी मी तुझे रंक, तू माझा स्वामी मी तुझे रंक, तू माझा स्वामी मी तुझे रंक, तू माझा स्वामी मी तुझे रंक. पाहताना दिसे वेगळी का, 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 पाहताना दिसे वेगळी का. मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी. एकची घोंगडी पांघरू हरी, एकची घोंगडी पांघरू हरी, एकाची घोंगडी पांघरू हरी, एकाची घोंगडी पांघरू हरी, एकची घोंगडी पांघरू हरी, एकची घोंगडी पांघरू हरी, एकाची घोंगडी पांघरू हरी, एकाची घोंगडी पांघरू हरी. बाप रखमा देवी वरू विठ्ठलू राया, बाप रखमा देवीवरू विठ्ठलू राया, बाप रखमा देवी वरू विठ्ठलू राया, बाप रखमा देवीवरू विठ्ठलू राया. लागेन मी पाया वेळो वेळा, 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 लागेन मी पाया वेळो वेळा. कुठे आलो आपण सांगा मला? सद्गुरूची कृपा कशी आहे? सुरुवात कुठे केली? मुलगी, स्त्री, पत्नी. नुसती स्त्री का? आता आई, घरची लक्ष्मी. नुसतं जिलबीचं कड का? नाही, पाकातली जिलबी. नुसता देह का? नाही, जीव. म्हणजे कोण? ज्या करवे प्रभू आपल्या प्रेमाची प्रिय प्रतिती सतत भोगण्याची आस धरतो, तो देह साक्षात चैतन्य. कळलं की नाही? आमचे सद्गुरुनाथ होते ना मोठे दादा महाराज, हे सगळे सांगतात देह मळमूत्राचा बांधा. आता मगाशी आपण जे नके चिखलोला, ते म्हणायचे शरीरावर माझ्या बोट ठेव. चैतन्य कुठे संपतो, देह कुठे सुरू होतोय सांग. काय म्हणायचे? बोट ठेव. कुठे ठेव? इथे ठेव, इथे ठेव, इथे ठेव, इथे ठेव. चैतन्य कुठे संपतं आणि देह कुठे सुरू होतो हे मला सांग. तुम्ही म्हणाला अहो जाळल्यावर काय, देह गेला ना. अहो 4 तास देह ठेवा. तुम्ही आहात ना. घरातले का काढतात?
लवकर काढा, किडे पडायला लागले. हे प्रेमी तुमचे सगळे काय म्हणतात, लवकर काढा. का? त्याची प्रक्रिया सुरू झाली, किडे पडले. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्हाला सांगू, राख सुद्धा पुन्हा माती होते. तिथे काही अदृश्य होऊन जात नाही, ती भूमीत जाते. पुन्हा भूमीतून पुन्हा चैतन्य स्फुरण पावतं. ज्वारी, बाजरी, तांदूळ, भाजी पाला सगळं उगवडत असतो. उपजे ते नासे, नासले पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आता हे सगळं पूर्णत्वाने, पूर्ण प्रतितीने आपल्या जर का याचं पचन झालं या प्रसादाचं, तर मनोवाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. योग याग तपे देहाची आयोगे, ज्ञानाची लागे न सापडसी. योग याग तप ध्यान आपली शक्ती, आणि भक्ती तुझी कृपा नवता जाण. साधका कदा नागवे मन, तू तुष्टल्या जनार्दन मनपणा मनस्वये मनी. लक्षात आलं का सर्कल कसं आलं? उन्मनी मननी वाले. कर्म धर्म कर्म धर्म नवती चांग उण्या अंगे पतन. भलते काळी नामावळी सुलभ भोळ्या भाविका. ज्ञान आहे तिथे जाणीव आहे. मी कोणीतरी, मी कोणीतरी, मी कोणी. ज्ञानाची लागे न सापडसी. जाणीव जेथ नरी घे, विचार मागुता बावलीने घे. तरकू आयणीने घे अंगे दया. तिथे तो बसलेला आहे. कळलं का? म्हणून माऊली मागतात, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा. मग हे बघा, आपल्यात प्रतीती होते वेळोवेळा, ठीक आहे. त्याचा भोग थांबतोय कुठे? आपल्या एका जीवापुरते ते नाहीये. 100 जीव निर्माण होतात, 1000 जीव. भारतापुरतं नाही, त्रिभुवनात काय चाललंय तुम्हाला काय माहित. म्हणून म्हटलं ना, आपलं क्षमता सीमित आहे. क्षितिजावर बसलेल्या मुला बापासारखा आहे. तो बाप म्हणतो बघ तिथे बोट चाललीये बघ, आणि थोड्या वेळाने अदृश्य होते. मग तो मुलगा म्हणतो बाबा बाबा बोट कुठे गेली? पडली. आता पडली का? नाही ती अशी गेली. पण ह्याच्या दृष्टीची क्षमता जितकी होती तिथपर्यंतच ती पुरी झाली. तसं आपल्या दृष्टीची क्षमता, दृष्टिक्षेप एवढाच आहे. संतांची दृष्टी विहंगम आहे. त्या विहंगम दृष्टीच्या त्या पक्षाच्या पंखाच्या पाठीवर होऊन आपण जर का विहार केला, तर कधी ना कधी आपल्याला सुद्धा ही दृष्टी नाही, ते मालक आहेत. त्या दृष्टीचे ते मालक आहेत. विमानाचे मालक ते आहेत. पण आपण समजा अंबानी नाही किंवा टाटा बिर्ला नाही, पण त्यांना सांगून येऊन एक बार हमें जरा एक 15 मिनट घुमा के ले आओ ना अपने विमान में. एक बार रोल्स रॉयस है आपके पास, हमको जरा बैठने दो ना 2 मिनिट. तसं कीर्तनात येणं म्हणजे 1 तासभर संतांच्या पाठीवर बसून परमात्म्याची प्रतीती भोगणं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुम्हारा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुम्हारा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुम्हारा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली तुम्हारा. ज्ञानेश्वर 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 माऊली,
ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञान बाप दादाई माऊली आई अप्पाय माऊली बाप दादाई माऊली आई अप्पाय माऊली बाप दादाई माऊली आई अप्पाय मा जय जय विठ्ठल 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 बोलिले कुरे वेडी वाकुडी उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार व्याकुल करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज बाबा महाराज की जय. माऊली, असं म्हटलं जायचं की सतयुगात भगवंत प्राप्ती अतिशय अवघड होती. वर्षानुवर्ष तप करावे लागायचे, तेव्हा भगवंत प्रसन्न व्हायचे. पण कलियुगात मात्र अतिशय सोपं आहे. नामस्मरणाने तुम्ही भगवंताचे प्रिय होऊ शकता. म्हणूनच संत आपल्याला मार्ग दाखवतात, तो नामाचा, जयघोषाचा. अशा या कीर्तनातून संतांचे विचार हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांनी सांगितले. त्यांचाच वारसा हरिभक्त परायण भगवतीताई आणि हरिभक्त परायण चैतन्य महाराज पुढे चालवत आहेत. सन मराठी वाहिनीला अभिमान आहे की कीर्तन कलेचा हा श्रीमंत वारसा जपण्याचं भाग्य या कार्यक्रमामुळे त्यांना मिळालं आहे. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. सन मराठी वाहिनी बघत राहूया, वारसा कीर्तनाचा पुढे चालवत राहूया. जय हरी विठ्ठल.